येणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा एकदा मुंबईची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे। दरवर्षी पावसाळ्यात तुंबणारा अंधेरी सबवे यंदा सुद्धा जलमय होण्याची शक्यता आहे। सबवेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेनं उड्डाणपूल उभारण्याचा विचार केला होता, मात्र सल्लागाराच्या अहवालात उड्डाणपुलाचा पर्याय सपशेल नापास ठरलाय। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे अंधेरी सबवे। पण पावसाळा आला की हा सबवे मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरतो। दरवर्षी तब्बल 20 ते 35 वेळा इथं पाणी साचतं आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प होते। या समस्येवर तोडगा म्हणून महापालिकेने सबवेवर उड्डाणपूल उभारण्याचा पर्याय पुढे आणला होता। त्यासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी 2 महिन्यांपूर्वी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र आता आलेल्या अहवालामध्ये उड्डाणपूल उभारणी व्यवहार्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आले। अंधेरी सबवेवर उड्डाणपुलाचा पर्याय फेल झालेला आहे। सल्लागारानं महापालिकेला अहवाल सुपूर्द केलाय। पावसाळ्यात सबवे पुन्हा तुंबण्याची शक्यता आहे। कायमस्वरूपी उपाययोजनेला ब्रेक लागल्याची चर्चा आहे। या समस्येचं मूळ आहे मोगरा नाला। उगमस्थानापासून अंधेरी सबवेपर्यंत सुमारे 2.5 किलोमीटर अंतरामध्ये नाल्याला तब्बल 13 मीटरचा उतार आहे। त्यामुळे पावसाचं पाणी वेगानं सबवे परिसरात येतं। भरतीच्या वेळी नाल्याची पातळी वाढली की अंधेरी भुयारी मार्गासह दाऊदबाग आणि आझादनगर परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण होते। तांत्रिक अडचणी, वाहतुकीवरील परिणाम आणि पोहोच रस्त्यांच्या उभारणीतील अडथळे यामुळे उड्डाणपूल शक्य नसल्याचं सल्लागारांनी स्पष्ट केलंय। म्हणजेच यंदाच्या पावसाळ्यातही अंधेरीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो। मी तुम्हाला एक सांगतो, अहवाल जरी काहीही आलेला असला तरी अंधेरी सबवे सुद्धा सदृश्य परिस्थितीपासून मुक्त राहील अशा प्रकारची काळजी महायुतीचं या ठिकाणचा कारभार घेतल्याशिवाय राहणार नाही। पावसाळा आला की अंधेरीचा सबवे पाण्यानं भरतो, त्यामुळे यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यावरही आता विरजण पडलाय। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना पुन्हा एकदा पाण्यात अडकण्याची भीती आहे। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।